श्रोतेहो, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची दिग्दर्शक मंगेश कदम यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. तुम्ही नाटकांवरती जवळजवळ संपूर्ण तुमचं आयुष्य गेलं, नाट्य व्यवसायावरती. हो. पण त्याच्याबरोबरच नवीन नवीन माध्यमं पण आली. टेलिव्हिजन आलं, सिनेमा एक आहे. तर टेलिव्हिजनकडे तुम्ही म्हणजे वळलात. मला माहिती आहे तुम्ही 101 सिरियल तरी केल्या आहेत. पण त्याच्यानंतर फार तुम्ही आता सिरियल वगैरे करताना दिसत नाही आहात. सिरियल मी करत नाही, म्हणजे पैसे मिळवणं हे जेव्हा माझं मुख्य ध्येय झालं परिस्थितीमुळं, त्यावेळेला मी मालिकांमध्ये काम करायचं असं ठरवलं. पण आपण ठरवून उपयोग होत नाही, निर्मात्याला आपण उपयुक्त वाटलं पाहिजे. त्या दृष्टीनं आमचा मदतनीस सगळ्यांचा करता करविता म्हणजे विनय आपटे होता. विनय आपटेनं चाळ नावाची वाचाळ बस्ती नावाची मालिका काढली. त्याच्या अगोदर त्याने मला अनेक ठिकाणी गजऱ्यातून मला काम दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे तसा टेलिव्हिजनच्या कामाचा मला अनुभव बऱ्यापैकी होता. चाळ नावाची वाचाळ बस्तीमध्ये त्यावेळेला 13 भागांच्याच मालिका असायच्या, पण तरी चाळ नावाची वाचाळ बस्ती 15 भाग झाले. त्यात त्याने मला काम दिलं, ते फार महत्त्वाचं होतं. मी चाळीतच वाढलेला असल्यामुळे ते आम्हाला नवीन नव्हतं, पण ती मालिका इतकी उत्तम चालली की अजूनही ती लोकांच्या लक्षात आहे. काय त्यामुळे चाळ नावाची वाचाळ बस्ती ही मालिका माझ्या दृष्टीनं मला फार उपयुक्त ठरली. कारण त्याच्या पाठोपाठ लगेच मला चिरंजीव नावाच्या मालिकेत विचारलं. ते चिरंजीव नावाच्या मालिकेत मला काम जेव्हा विचारलं, त्यावेळेला माझ्या अपोजिट शुभा खोटे काम करत होत्या. सतीश पुळेकर माझ्या मुलाचं काम करत होते. त्याच्यामध्ये स्वाती चिटणीस होती, सुहास जोशी होती, सुनील शेंडे होते, राजन तामाणे होते. या सगळ्या संचात काम करताना खूप मजा आली. त्यातलं माझं काम इतकं गाजलं की माझ्या मुलाचं नाव त्या मालिकेतलं होतं बंड्या. मी चिकित्सक शाळेमध्ये माझ्या मुलाच्या साठी म्हणून शिक्षकांना भेटायला गेलो, तर संबंध शाळेमध्ये बंड्याचा बाप आला अशी आरडाओरड झाली. तेव्हा मला कळलं की बंड्याचा बाप किती पॉप्युलर आहे. त्याच्यानंतर भगवान देशपांडेने ती चिरंजीव डायरेक्ट केली होती. त्यांच्या आणखी पण 2 मालिकेत मी काम केलं. तर मालिकेत काम मला मग सतत मिळत राहिलं. फक्त एकच व्हायचं की सकाळी जे घरातून 7-7:30ला बाहेर पडायचं, ते यायला घरी 11:30, 11:45, 12 वाजायचे. पुन्हा लगेच सकाळी लवकर उठून पुन्हा मग दुसऱ्या दिवशी कामाला जायचं. हे मला खूप त्रासदायक वाटायला लागलं. पण असं होतं की पैसे मिळवणं हे अत्यंत आवश्यक होतं. नाटकं कमी होती. अधूनमधून नाटकांचे प्रयोग मिळाले की हे मालिकावाले आरडाओरड करायचे की असे कसे तुम्ही जाता, इथे तुम्ही आम्हाला दिवस द्यायला पाहिजे, इथे ते नाटकं बिटकं तुमचे तुम्ही बघा, असं व्हायला लागलं. म्हणजे नाटकवाले आणि मालिकावाले असे 2 भाग व्हायला लागले. थोडंसं वितुष्ट वाढायला लागलं. म्हणजे मला एका निर्मात्याने सांगितलं, माझ्या नाटकात काम देतो ते तुझे ते मालिका फालिका असा त्याने शब्दप्रयोग वापरला. ते मी काय ॲडजस्ट करणार नाही, तुला आधीच सांगून ठेवतो. निर्मात्याचं नाव होतं सुधीर भट आणि नाटक होतं व्यक्ती आणि वल्ली. ज्या नाटकानं मी पुन्हा एकदा नव्यानं एक बरा नट, चांगला नट, उत्तम नट म्हणून मी प्रस्थापित झालो. त्याने हे मला सांगितलं. मी म्हटलं तू मला महिन्याला 20-22 प्रयोग दे, मी नाही करणार मालिका. कुठून धैर्य आलं मला माहिती नाही, पण हे मी बोललो खरा. आणि त्याने त्याप्रमाणे मला 1 वर्षभर महिन्याला 20-22 प्रयोग दिले आणि मी एकाही मालिकेत काम केलं नाही. क्या बात आहे. तिथून मग मला ती सवय झाली की नाही, मालिकेत नाही काम केलं तरी आपलं चालू शकतं. दरम्यान जवळजवळ 100-125 मालिका माझ्या ऑलरेडी झाल्या होत्या. देतील ते पैसे मी घेत होतो, ते म्हणतील त्या वेळेला घेत होतो. परंतु मला त्याचा उबग आला. म्हणजे कसं झालं की तुमच्या डोळ्यावर एकदा झापडं बांधली की तुमच्या मानेवर कुठलं जोखड ठेवलं आहे याचा विचार करायचा तुम्हाला अधिकार नाही. ते जोखड ज्या दिशेनं जाईल त्या दिशेनं तुम्हाला जायला पाहिजे. मी म्हटलं म्हणजे थोडक्यात आपण ओझ्याचे बैल झालो आणि ते मला जरा थोडंसं अपमानास्पद वाटलं. मी म्हटलं की सकाळी 9 ते 6 शिफ्ट असताना 9 ते 9 झाली. कोणाला विचारलं, नटांच्या कुठल्या संस्थेला विचारलं, काही त्याला उत्तर नाही, कोणी उत्तर द्यायलाच तयार नाही. मग करणार काय? तर मी म्हटलं की 9 ते 6 नंतर मी काम करणार नाही, मग मला वेगळे पैसे द्या तुम्ही 9 वाजेपर्यंतचे. ते कोणी तयार नाहीत. मी म्हटलं मग सकाळचा आमचा नाश्तासुद्धा तुम्ही कट केलात. आम्हाला 50 रुपये काय होईना पण प्रवास भत्ता मिळत होता, तोही तुम्ही कट केलात आणि तुम्ही आम्हाला पैसे देता 3 महिन्यांनी.
म्हणजे थोडक्यात आमचे पैसे, आमचे श्रम आणि धंदा तुमचा, असं ते गणित व्हायला लागलं. हे जेव्हा मी बोलायला लागलो तेव्हा मी खूप लोकांच्या डोळ्यात सलायला लागलो. हा माणूस बिघडवणार सगळं आपलं वर्तुळ, असं थोडंसं व्हायला लागलं. मी खूप नामांकित नटांना सुद्धा म्हटलं की आपण असं करूया. आपण जर याविषयी ठाम राहिलो तर हे दाखवणार काय दूरदर्शनवर? दूरदर्शनवर काहीतरी दाखवायला पाहिजे. जर गेला नाही तर ते काही नाही दाखवणार. तुमच्या मागून येणारे आणखी कोणी नट असतील, आम्ही जातो म्हणत, पण त्यांना सुद्धा हेच अनुभव येतील आणि ह्या अनुभवावरून तरी ते म्हणतील की नाही आम्ही पण नाही काम करणार. मुळात तुमच्या आमच्यात पण हे फार मोठं मिशनरी कार्य आहे. अहो, विवेकानंदांना जमलं, प्रत्येकाला प्रवाहाच्या विरुद्ध पोहायची ताकद असतेच असं नाही. आणि माझी खात्री झाली होती की आपण विवेकानंद नाही, कुणीतरी येईल एक मोठा माणूस हे सगळं थांबवणारा, त्याच्यासाठी रस्ते साफ करण्याची सुद्धा आपल्यात ताकद नाही. तेव्हा आपण परिस्थितीला शरण जाणं, कालप्रवाहाबरोबर वाहून जाणं हे एकच आपल्या हातात आहे आणि ते आपण यशस्वीपणे करू शकतो. असं जेव्हा नक्की माझ्या मनाशी निर्धार झाला तेव्हा मी मालिकेतली कामं सोडली. मी म्हटलं नाटकात काय येतील ती त्याच्यावर करू. बरं, नोकरी सोडल्यापासून माझा पहिला निर्णय असा होता की जी घरात आपल्याला गोष्ट लागेल ती रोखीनं घ्यायची, उधारीवर कुठलीही वस्तू घ्यायची नाही. त्यामुळे कुठल्याही क्षणी मी पृथ्वीतलावरून नाहीसा झालो तरी माझ्या मागे कुणीही एक पैसासुद्धा मागायला येणार नाहीत की सावरकर आमचं एवढं देणं आहेत. ही माझ्या आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी कमाई आहे. मावळणकर ब्रदर्स म्हणून गिरगावात एक कापडाचं दुकान होतं. त्यांनी एकदा माझ्या बायकोच्या अंगावर नोकरी सोडल्यानंतर साडी त्यांना फाटकी दिसली. त्यांनी मला निरोप पाठवला आणि सांगितलं की इतके लोक आमच्याकडनं कापडं घेऊन जातात, पैसे बुडवतात, तर तू जर पैसे माझे नाही दिलेस तर मला त्याचं काही वाटणार नाही, तर इथून माझ्या दुकानातून कपडे घेऊन जायचे. मी त्यांच्याकडूनच कापडं घेतली, नेहमी साड्या घेतल्या पण रोखीनं घेतल्या. पण ते दुकान जोपर्यंत हयात होतं तोपर्यंत मी दुसरीकडनं कुठनंही कापड खरेदी केली नाही, केवळ कृतज्ञता म्हणून. पूर्वी असं म्हणतात की घराची दारं उंबरठीसवा लहान असायचे, ठेंगणे असायचे दारं, म्हणजे क्षणाक्षणाला तुम्हाला जाणवलं पाहिजे की आपल्याला मान खाली कुठेतरी घालावी लागते. ती मान खाली घालावी न लागता वाकून चालायला शिकलं पाहिजे. हा पूर्वापार चालत आलेल्या ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं माझं त्याचप्रमाणे वागणं होतं. मला खूप लोक हसायचे, हे करायचे, टिंगल करायचे, पण म्हटलं काही हरकत नाही टिंगल टवाळी केली तरी. अरे आपल्याला कोणी विचारणारा नाही माणूस, काय रे माझे पैसे कुठे घेतलेस ते, हे कोणी चार चौघात विचारू शकत नाही आपल्याला. हे काय कमी झालं काय? आपली मान उंच ताट राहते ती त्याच्याचमुळे ना. त्यामुळं मी मग तो मालिकेचाही नाद नंतर सोडला. असं वाटलं की नको, पुरे आता, आणखी याहून गुलामी आपल्याला शक्य नाही. सिनेमात कामं मिळाली तेव्हासुद्धा मला सगळेजण, आमच्या वेळेला असा प्रचार केला गेलेला आहे की सिनेमातला अभिनय हा खरा नाही, नाटकातला अभिनय हा जिवंत अभिनय. हे जरी खरं असलं तरी नाटकात काम करा, त्या सिनेमात अजिबात काम करायचं नाही, ते फार वाईट असतं. असं कधी कोणी आम्हाला सांगायचं त्यावेळेला हे नाही आहे, हे चूक आहे, प्रयत्न नाही केला. त्यामुळे आमची मतं अशी झाली सिनेमात नाही काम करायचं. अशोक सराफ माझ्या बरोबरीनं, लक्षा बेर्डे आमच्या बरोबरीनं, ही सगळी माणसं पुढं गेली, आम्हीही जाऊ शकलो असतो. पण आमच्यावर आमच्या गुरूंचा असा प्रभाव होता की नाही. पण त्यांनीच शेवटी जेव्हा तुझ्या वाचून कर्मेना नावाचा सिनेमा केला, हे सांगणारा अरविंद देशपांडेच जेव्हा सिनेमातूनच मोठे झाले सगळे माणसं, शेवटी जाहिरात तुमची जितकी जास्त होईल, आतमध्ये पतंगछाप साबू आहे, चावीछाप साबू आहे का हमाम साबू आहे हे लोक बघत नाहीत, वेस्टर्न बघतात आणि मग ठरवतात आतमध्ये चांगलाच असेल. तसं झालं. म्हणून मग मी ठरवलं की आपण पण काम करायचं. मला पहिलं काम तिथे नांदते लक्ष्मी नावाच्या सिनेमात एका माणसानं दिलं, छोटंसं काम दिलं, पण ते काम त्याने मला द्यावं म्हणून मी त्याला 2,000 रुपये दिले. म्हणजे त्याचं रेकॉर्डिंगचं काम काही अडलं होतं म्हणून मी त्याला दिले. मित्र होता माझा, 2,000 रुपये दिले. ते मला काय परत मिळाले नाही, पण त्याने मला एक त्यात काम दिलं त्या बदल्यात. त्यात राजाभाऊ परांजपे होते, त्यांची माझी तिथे ओळख झाली, मैत्री झाली, मग पुढे ती शेवटपर्यंत टिकली. हा भाग वेगळा आहे. पण मग तिथून मला छोटी छोटी कामं करायचा कॉन्फिडन्स आला. एक आराम हराम आहे नावाचं तोरण्यांचं पिक्चर, त्यात मी काम केलं. ते काम करताना मी त्याला म्हटलं की हे गॅरेजच्या मॅनेजरचं काम आहे, तर मी थोडं कोंकणी बोलू का, मला कोंकणी बोलता येतं, तर त्याचा मी तिथे वापर केला.
आणि त्याच्यामुळे ते लहान काम असून सुद्धा लोकांच्या लक्षात राहिलं हो. जेवणात सुद्धा आपण कित्येक वेळेला म्हणतो जेवण छान आहे, पण हे जरा झणझणीत आहे, बरं वाटतंय. तर तो झणझणीतपणा माझ्या त्या कामात त्यांना दिसला, तो आवडला लोकांना. मग मला त्यांच्याकडे काम मिळायला लागलं. असं करता करता मला मग अनेक सिनेमातून कामं मिळायला लागली. मग थोडी हिंदीमध्ये मी गेलो. हा ना, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आयुष्यात तुम्ही कधीतरी जेवढी पैशाची अपेक्षा केली तेवढे पैसे मला मिळाले असं कधी घडलंय का? नाही भाऊ, पण अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले असं घडलंय. ते कधी कसं कारण काय, मला कदाचित ही माझी चूक आहे. स्वतःची किंमत स्वतःच कमी केली की मग जग तुमची किंमत कशाला ठेवेल. पण ज्या काळात मी वाढलो त्या काळात मला एवढे पैसे द्या असं म्हणायची पद्धत नव्हती. त्यावेळेला मोठ्या मोठ्या नटांना सुद्धा 80 आणि 85 रुपये नाईट जिथे मिळत असे आणि आम्हाला 15 आणि 20 रुपये मिळायचे. कसं सांगणार मला 40 रुपये द्या, कुठल्या तोंडानं सांगणार. आता दिवस बदलले, काळ बदलला, तसतसं लोक सांगायला लागले, प्रशिक्षित लोक यायला लागले, अभ्यास केलेले लोक या क्षेत्रात यायला लागले. साहजिकच ते त्यांच्या ज्ञानाची किंमत मागायला लागले, विद्येची किंमत मागायला लागले. पण हे आम्ही वेगळ्या परिस्थितीत वाढलेले असल्यामुळे हे आमच्यात धैर्य नव्हतं की मला इतकं तुम्ही द्याच, असं मला कधीच बोलता आलं नाही. डबिंगच्या क्षेत्रात सुद्धा मला कमलाकर दाते नावाच्या एका माणसाने दाखवलं की पैसे कसे मागायचे असतात. त्यावेळेला माझ्याकडे शिवाजी साटम यांनी डबिंग केलेलं आहे, 75 रुपये दिलेले आहेत दिवसाला. गोरेगावला फिल्म सिटीमध्ये आम्ही रात्र राहिलेले आहोत, कारण वाघ असतात म्हणून उशीर झाला की आम्हाला पाठवत नसत परत. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं आणि जायचं ते एकदम 7-8 लोकांनी एकदम जायचं बरोबर. तर ते डबिंग क्षेत्रात सुद्धा असे पैसे मिळतात हे नंतर मला कळलं. तोपर्यंत मराठीमध्ये नाही हो, एवढे नाही देत. आता डबिंग करणारे सगळे आर्टिस्ट आहेत हे ठणकावून सांगतात की एवढे पैसे मिळाले पाहिजेत, पण हे त्यावेळेला नव्हतं. त्यामुळे माझी अपेक्षा कधीच जास्त नसायची आणि त्यामुळे मिळालेले पैसे बरेच आहेत, एकदम मिळाले असं वाटायचं. मी समाधान त्यात मानायचो. हिंदी सिनेमात गेल्यापासून नाना पाटेकरमुळं पहिल्यांदा जेव्हा मी 1 लाख रुपये एकत्र बघितले, जसं मी सरकारी नोकरी सोडून प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरीला लागलो आणि एकदम 100च्या 3 नोटा मला मिळाल्या. 61 सालची गोष्ट आहे. 100च्या 3 नोटा मिळाल्यावर मी थोडा वेळ बघत होतो, एकत्र बघितल्या. शेवटी हा एक आनंद वेगळाच असतो. तसं युगपुरुष सिनेमात मला नानाने फोन करून बोलावलं. मी जाऊन काम केलं. मला अपेक्षेच्या बाहेर पैसे मिळाले आणि त्या शूटिंगच्या वेळेला नाना, अरे जयंता असं कर, अरे जयंता असं कर, अरे असं करू नको. शेवटी डायरेक्टर पार्थो घोष म्हणाला, अरे यार उसे करने दो जो वो करना चाहते हैं वो. तेव्हा मग मला माझ्या मनासारखं ते काम करायला मिळालं. पण मी त्याच्यानंतर गुलाम-ए मुस्तफामध्ये मिळालं काम मला. नानामुळं मला पैसे एक रकमी 1 लाख रुपये कसे असतात ते बघायला मिळाले. तोपर्यंत मी नुसती पूज्य मोजली होती एकावरची. पण हे खरंच आहे, ज्याच्यामुळे जे मिळालं ते तर काय आपण लपवू शकत नाही. नाटकामधून मला पैसे मिळाले, पण ते फार नंतर. ते सुद्धा मला सुधीर भटासारख्या निर्मात्यानं जेव्हा माझे पैसे वाढवून मला द्यायला सुरुवात केली आणि म्हणाला, तुला याच्या पूर्वीच एवढे मिळायला हवे होते, पण तू इकडे तिकडे उंडारत बसलास, असं त्याने मला शेवटी ऐकवलं. काही का असेना पैसे भरपूर मिळाले नाटकातून, हे निश्चितच आहे. अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले हेही निश्चित आहे. अण्णा, एवढी आपण मुसाफिरी केली, तुमच्या संपूर्ण करिअर विषयी आपण जाणून घेतलं. मला असं विचारायचं आहे की तुमच्यावर इम्पॅक्ट करणारी काही माणसं आहेत ती मला दिसत आहेत. उदाहरणार्थ तुमचे सासरे मामा पेंडसे, म्हणजे सासरे म्हणून सुद्धा आणखीन एक कलाकार, मोठा ॲक्टर म्हणून सुद्धा तुमच्यावर त्यांचं खूप इम्पॅक्ट आहे. तर त्यांच्याविषयी तुम्ही काही सांगाल का? तर सासरे म्हणून त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे, मी हॅमलेटमध्ये काम केलं तेव्हा ते आमचा तो नाटक प्रयोग बघायला आले आणि प्ले विदिन प्लेचं त्याने खूप कौतुक केलं. पण प्रत्यक्षात ते आमच्याशी कोणाशीच बोलले नाही. त्यामुळे मला जरा चीड आली. मी म्हटलं, हा ग्रस्त नाटकाचं कौतुक करतोय, दामूला भेटतो, दामूशी बोलतो, पण आमच्या प्ले विदिन प्ले या सीनचं कौतुक करतो. आमच्या छोट्या नटांशी बोलला असता तर काय बिघडलं असतं, जरा प्रोत्साहन मिळालं असतं आम्हाला, असं मी मनात म्हटलं. हा सासरा झाला तर याला असा छळीन असं मी म्हटलं. आणि बरोबर 4 वर्षांनी त्यांचीच मुलगी मला सांगून आली. मी तोपर्यंत लग्नाचा विचार नव्हता डोक्यात, पण ललित कलेचा मेकअप मन शांताराम विचारे म्हणून होता. तो म्हणाला एक दिवस मला, तो गिरगाव आमच्या समोरच राहायचा, अरे तू लग्न करतोयस का?
तर अचानक आला प्रश्न, पण सुखावणारा. मी म्हटलं हो करतोय. काय मग काय तुझ्या अपेक्षा वगैरे काय? म्हटलं अपेक्षा काय नाही, मुलगी पसंत पडणारी असावी. आता त्याला यातलं काहीच मर्म कळलं नाही माझ्या बोलण्यातलं. मी म्हटलं का विचारतोयस? तर तो म्हटला नाही, आजच मामा म्हणत होते मुलगी आता मॅट्रिकला बसली आहे, आता तिचं लग्न करायला हवं, तिला काय कॉलेजला घालायची नाही आहे, म्हणून म्हणलं तुला विचारलं. म्हटलं मग मी लगेच म्हटलं मग सांग 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 मी हो लग्न करायचं आहे. मग ते झालं आणि एक दिवस ते आले आमच्याकडे. तोपर्यंत त्यांचा मुलगा माझ्याबरोबर गाणं शिकत होता. त्याने जाऊन घरी सांगितलं की सावरकरांचं स्थळ आपल्याला झेपणारं नाही, कारण ते गाण्याच्या क्लासला सुद्धा स्वतःची गाडी घेऊन येतात, असं त्याने सांगितलं. तर मला शांताराम बिचारे आला भेटायला. अरे तो असंच म्हणाला. म्हटलं ते त्यांना सांग की आमचं हुंड्याबिंड्याची काही अट नाही आहे. मग ते पुन्हा आले, मामा आमच्या घरी आले मग रेग्युलर बोलणी करायला म्हणून. ते घरी आले आणि बोलणी झाली, लग्न ठरलं. पण त्याच्या अगोदर असं झालं की मला मुलगी बघायला त्यांनी बोलावलं. आमच्या घरातले सगळे म्हणाले आम्ही काही कुणी येणार नाही, तू एकटाच जाऊन ये. कारण त्यावेळेला आमच्या भावाचं म्हणणं असं होतं की तुझ्याजवळ पैसे किती आहेत, तू किती साठवलं आहेस, आज एवढी दिवस 5-6 वर्ष तू नोकरी करतोयस, किती साठवलेस पैसे, तुझं पासबुक दाखव. मी घाईघाईनं त्या दिवशी अकाउंट उघडलं आणि पासबुक नेऊन दाखवलं. 10 रुपये होते माझ्या पासबुकात. तो जाम चिडला. तो म्हणला मी तुझं लग्न करणार नाही, तुझं लग्न तू कर, तू पैसे जमा आणि काय वाटेल तो गोंधळ घाल. तोपर्यंत घरात कोणाला कल्पना नाही की समाजात काहीतरी किंमत असलेल्या एका माणसाची मुलगी मला सांगून येईल. तर मामा पेन्शनची मुलगी मला सांगून आली म्हटल्यानंतर मग घरातल्या लोकांचं जरा थंडावले सगळे. आणि मी घरी वडिलांना कळवलं मुलगी बघायला मी जातोय. वडिलांचं पत्र आलं की 4 वाजताची वेळ दिली असलीस तर 2 वाजता जा, म्हणजे मुलगी आणि घरातलं वातावरण खरं काय आहे हे कळेल. मी गेलो तर माझा त्यांच्याकडे फोटो होता, तो चांगले भरपूर केस असलेला होता. मी गोटा केला पूर्ण आणि त्यांच्याकडे गेलो. घरात तीच आली पुढे दार उघडायला. मी म्हटलं शशी आहे का, म्हणजे भाऊ. ती म्हणली नाही, तो मित्राकडे गेलाय. आतून आजी तिला सांगते की अगं तेच असतील, कारण तिला अनुभव आजीला. त्यावेळेला लोकांची ही पद्धत होती की मी बाहेरगावी जातोय असं घरात सांगायचं आणि हळूच मागल्या दारानं येऊन घरात लपून बसायचं. म्हणजे घरातली माणसं आपल्या अनुपस्थितीत कशी वागतात, काय करतात, कुठे जातात हे कळावं म्हणून. ही फार घरोघर पद्धत होती पूर्वी. त्यामुळे तिच्या आजीला बरोबर कळलं की बहुतेक हेच आलेले असणार 2 तास अगोदर. तिने सांगितलं नाही भावाचा मित्र आहे कोणतरी. मग मी एक चिठ्ठी लिहिली. चिठ्ठी इंग्रजीत लिहिली, मामानं इंग्रजी येत नाही मला माहिती होतं, आणि सही मराठीत केली आणि निघून निघालो. तो स्टेशनवरच मला तिचा भाऊ भेटला. तो म्हणला चल मला घरी नाही तो ओरडतील आणखी. मग गेलो घरी. मग काय मुलीला बघायचं म्हटलं, कशाला, मी बघितली तिला मगाशी, हातात झाडू घेऊन उभी होती. तर म्हटलं आता ते जरा नटून थटून येईल, त्याची काही गरज नाही आहे म्हटलं. पण मी म्हटलं मुलगी बघितली. मग आता केव्हा कळवाल? म्हटलं मी कळवण्या अगोदर तुमचा निर्णय काय आहे तो कळवा. तुम्ही जर नकार कळवलात आमचा होकार आल्यावर तर मी इथे येऊन उपोषण करीन दरवाजात, असं मी मामांना सांगितलं. कारण तोपर्यंत काय नट म्हणून त्यांची माहिती होती एवढीच, बाकीचा काय त्यांना घाबरण्याचा संबंधच नव्हता. तर ते जरा चक्रावले. ते म्हणले असं कसं? म्हटलं असं कसं नाही, तुम्ही आमची सगळी नीट चौकशी करून मगच स्थळ सांगून आणलंय ना, तेव्हा तुम्हाला माघार नाही घेता येणार. आता म्हटलं आमच्या कोर्टात चेंडू आहे, तो आम्ही तुमच्याकडे टाकला की तुम्ही तो झेलला पाहिजे, परत नाही द्यायचा. ते म्हणले हो. मग हे सगळीकडे कळलं की मामांची मुलगी मला सांगून आली आहे आणि मला ती पसंत आहे. पण त्यांचं इतकं व्यक्तिमत्व मोठं होतं की रांगणेकरांनी कोकणी वाहना नावाची एक नाटिका रेडिओवर सादर केली. त्यात मामांना घेतलं आणि मलाही घेतलं आणि दाजी भाटवडेकरांना घेतलं. मग तिथे दाजींना मी सांगितलं, मग दाजींनी मामांना सांगितलं आणि असं ते हे झालं. मग ललित कलेत मला बघायचा एक समारंभ झाला. ललित कलेतल्या सगळ्या लोकांना मामांच्या मुलीचं लग्न आहे तेव्हा जावई कसा आहे हे आम्हाला कळलंच पाहिजे, असा त्यांचा सगळ्यांचा आग्रह. वडीलधारे मामा म्हणून सगळ्यांनी मला बघितलं. मग तिथे मी सगळ्यांच्या पसंतीला उतरलो. मग नंतर सवाई माधवरावचा मृत्यू नावाचं नाटक चाललं होतं. तर मामानी मला तिथे बोलावलं आणि विजयाची ओळख करून दिली. विजया म्हणते अय्या मामा, हा जयंता तुमचा जावई, असं ती म्हणाली. म्हणजे काय तू ओळखतेस या ना? अहो चांगलीच ओळखते, असं काय करताय मामा? असं हे सगळं झालं. तर हे मामांचं एक वेगळं मला स्वरूप दिसलं. लग्नानंतर सवाई माधवरावचा प्रयोग होता सकाळचा बिर्लाला, आणि त्याच दिवशी सत्यनारायणाची पूजा होती लग्नानंतरची. तर मामा मला म्हणाले
की जावं लागतंय मला प्रयोगाला, काय करणार, इलाज नाही, तर राग मानू नका वगैरे. तर मला इतकं त्याचं असं हे झालं की म्हटलं हा एवढा मोठा नट माझ्यासमोर मला सांगतोय रागावू नका वगैरे. ही गोष्ट लक्षात राहण्यासारखी. दुसरी गोष्ट, आमचा साखरपुडा झाला 9 ऑक्टोबर 1960. त्या दिवशी पंडितराज जगन्नाथचा पहिला प्रयोग झाला आणि 16 ऑक्टोबरला आम्ही बघायला गेलो नाटक. तर नाटक बघायला आम्ही 2 जण गेलो, तर मनोरमा वागळे माझ्या शेजारी. मी म्हटलं ही कशी आली? ती म्हणली नाही, मला मुद्दामच इथे बसायला सांगितलंय. म्हणजे मी काय, नाटक चालू असताना मध्येच ब्लॅकआउट झाला, हे झाला ते झाला, माझे बाकीचे अवयव काय हलतायत की काय. आणि तिचे 5-7 भाऊ, सगळे आते भाऊ, मामे भाऊ, चुलत भाऊ, सगळे रांगेने बसलेले बाजूला आणि सगळे बलदंड, कारण मामांचा भाऊ व्यायाम शिक्षक होता. मी म्हटलं काय काय पळून नेतोय का काय तुमच्या मुलीला? तर तो प्रसंग, तेव्हा सगळे म्हणाले की नाटकातल्या मुलीच्या साखरपुड्याला मामा गेले, स्वतःच्या मुलीचा साखरपुडा सोडून, असं त्यावेळेला त्यांना खूप लोक म्हणाले. पण आणि मला वाटतं एकदा पहाटे तुम्ही 4 वाजता, एकदा पहाटे, मग मी नंतर हे सगळं ठरलं, पहाटे 4 वाजता मी एकदा त्यांच्या घरी गेलो. ते घाबरले काय झालं म्हणून. मी म्हटलं हे बघा, तुम्ही मला मुलगी द्यायचं कबूल केलंय, लग्न ठरलंय, सगळं आहे, पण तुम्हाला खुलासा करायला आलोय की मी ज्या घरात राहतो ती जागा, मी जी गाडी वापरतो ती गाडी, हे माझं काही नाही. हे सगळं थोरल्या भावाचं वैभव आहे. त्याला मुलगा नसल्यामुळं मला ते सगळं उपभोगायला मिळतं आहे, हे सत्य लक्षात घ्या. आणि मला मिळणारा 182 रुपये पगार हीच माझी कमाई आहे. तुम्हाला चालणार असेल तर बघा, नाही तर अजूनही तुम्ही मोडलं तरी लग्न तरी चालेल. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वतःच्या पायावर उभा असलेला मुलगा हवा आहे, वडिलार्जित संपत्तीवर जगणारा नको आहे. हा त्यांचा मोठेपणा. आणि ते लग्न झालं. ही मामांची माझी ओळख. पुढं मग व्यवसायानुसार आम्ही जवळजवळ मग एकमेकांचे आम्ही मित्र झालो. त्याच्यानंतर एक इम्पॅक्ट करणारा माणूस म्हणजे दामू केंकरे. हो, एक दिग्दर्शक म्हणून एक गुरु तुम्ही त्यांना मानता, त्यांच्याविषयी काय सांगाल तुम्ही? दामूविषयी सांगा. दामूनं मला कधीच काहीही शिकवलं नाही. आणि हे त्याने मला पहिल्या दिवशी सांगितलं की मी काहीही तुला हाताला धरून ही पेन्सिल हातात धर, पाटीवर रेघा आख, हे करणार नाही. तुला जे काही शिकायचं असेल ते तुला बघून शिकलं पाहिजे. नाटक हे असं शिकवून येत नाही, तर विचार करण्याची प्रवृत्ती तुझ्यात निर्माण होईल, याची काळजी तू घे. आणि त्या दिवसापासून मी ते करायला लागलो. मग दामूच्या कॉलेजमधला प्रोग्राम असला तरी दामू मला तालमीना आणि बॅकस्टेजला कायम बोलवायचा. त्याच्यामुळं मला विविध गोष्टी बघायला मिळाल्या. एकूण दामू आणि मी कितीतरी सिनेमांना रोज जायचो. जवळजवळ दर 2 दिवसाआड सिनेमा बघायचोच. रात्री सिनेमाला जायचं, मग 1 वाजता दामूला घरी सोडायचा आणि मी गिरगावात यायचो. पण विषय नाटक हाच असायचा आणि त्याच्यावरचे दामूचे विचार हे इतके वेगळे वेगळे असायचे, म्हणजे काहीतरी चालना देणारे. अमुक एक नाटक कसं आहे, त्याने मला एक आमच्या सासऱ्यांच्या कामातला दोष सांगितला. तो म्हणला रंभा नाटक, तेच नेमकं मी मामांचं काम पाहिलेलं नाही. रंभा नाटक पाहिल्यापासून तो म्हणाला मामांच्या वाणीमध्ये वेगळेपण आलं. वेगळेपण कसं आलं तर ती कॅरेक्टर कानडी होती, अण्णाप्पा. त्याच्यामुळं नंतर मामांच्या प्रत्येक कामामध्ये हेल यायला लागले. काय रे, असं तो एक हेल, वेगळाच हेल यायला लागला. आणि हे दामूनं मामानं सांगितलं तेव्हा मामाने प्रयत्नपूर्वक तो हेल काढला. हे दामूनं मला दाखवून दिलं की हे असं होऊ शकतं. अशा अनेक गोष्टी आम्ही नाटक सिनेमा बघून आल्यानंतर खूप चर्चा करायचो. म्हणजे तो बोलायचा, तो मला समजावून सांगायचा. पण कुठल्याही नाटकात तो म्हणाला तुला मोठं काम मी देईन असं नाही, काम कदाचित देणारही नाही, पण मी ते सगळं त्याचं ऐकलं, सगळं मानलं आणि तरीही त्याच्या प्रोडक्शन बरोबर आपण संबंधित राहिलं पाहिजे अशी माझी भूमिका होती. माणूस नावाचं बेटमधली एक ॲक्शन मला त्याची आठवते की त्या दोघांचं प्रेम जमतं हे दाखवण्यासाठी 2 पक्षी रंगमंचावर ठेवलेले असायचे 2 ठिकाणी शोपीस म्हणून. पण बोलता बोलता दामू केव्हा जायचा आणि तो पक्ष्याचा पीस इकडून आणून त्याच्या तिथे बाजूला ठेवायचा. ते मी त्याला विचारलं, म्हटलं हे असं का तू करतोस? म्हणजे माझी तक्रार वेगळ्या दृष्टिकोनातून होतो. अरे इथे 2 पीस आम्ही असे मांडले होते, गेले कुठे? सामान आवरताना काय म्हटलं हे कशाला तू तिकडे नेऊन ठेवतोस आणखी उगाच. तर तेव्हा तो मला म्हणाला की अक्कल नावाची गोष्ट आहे ना ती वापरायची असते. दामूचं बोलणं असं रागीट नाही,
पण थोडं उपरोधिक, थोडं मिस्किल. तर तो म्हणाला, अरे असा असा प्रसंग आहे ना, त्या दोघांचं हे प्रेम जुळल्याचं हे आहे, तर ते प्रतीक सिम्बॉलिक. सिम्बॉलिक वेगळं दाखवायचं, मुद्दाम नाही दाखवायचं. तर ते बोलता बोलता केव्हा तरी मी तो पीस हातात घेतो, अमक्याच वाक्याला घेईन असं नाही, केव्हा तरी घेतो आणि मग गेल्यानंतर ते ठेवून देतो तिथे, आता जायचं दुसऱ्या कामाला म्हणून. तर ते माझ्या अजून लक्षात आहे. ते मला त्याने कसं सांगितलं ते, त्याची सांगण्याची पद्धत अशी होती की खरोखर दगडाला हे पाडावेत ना तशी होती, मूर्ती घडवावी तशी, तसं मला घडवलं त्याने. त्यामुळे म्हणून मी त्याला गुरु त्यासाठी मानतो की काम डायऱ्या भरणारा नट म्हणून माझी एकदा त्याने यथेच्छ जरा हजामत पण केली होती. पण मी त्याला म्हटलं, दामू परिस्थिती अशी आहे की डायऱ्या भरू नको तर करू काय. त्यावेळेला पावसाळ्यात नाटकं अजिबात नसायची. मग उरलेल्या दिवाळीनंतर जो सीझन सुरू व्हायचा त्यावेळेला इकडे काय तांदूळ मिळाले, कसे 1 रुपया किलो आहेत, चल 25 किलो घे. लातूरला डाळी स्वस्त मिळतात सगळ्या, घे त्यातल्या 10 किलो वर्षाला लागतात. वर्षाचं सामान भरायचं. पावसाळ्यात 4 महिने नाटक नसलं तरी सकाळ संध्याकाळ तूप भात जेवायला मरण नाही. ही परिस्थिती होती. प्रवास खर्च आम्ही पुणा गेस्ट हाऊसमध्ये उतरायचो पेंढारकरांकडे, आम्हाला 5-5 रुपये मिळायचे रिक्षाने जायला, बालगंधर्वाला यायला. पण सगळेजण चालत यायचे आणि ते 5 रुपये वाचवायचे आणि त्यातून पुण्याला चांगले तांदूळ मिळतात ते घेऊन जायचे. म्हणजे ही परिस्थिती होती. भत्ता सगळा खिशात ठेवायचा, दुपारी जेवायचं नाही आणि रात्री मात्र भरपूर जेवायचं. एक नट मी असा बघितलाय, तो 10-10, 12-12 पोळ्या खायचा आणि एवढा भात, ढीगभर भात जेवायचा, पण दुसऱ्या दिवशी दुपारी जेवायचं नाही. वाटतं आपल्याला, पण त्यातून लोकांचं महिन्याचं रेशन घरात यायचं. तसं पाहायला गेलं तर काय साखर माझ्या लहानपणी तर काय 8 आणे किलो साखर होती, 6 आणे लिटर दूध होतं. तो प्रश्न नव्हता, पण 6 आणे लिटर दूध होतं त्यामुळे मिळणारा पगार सुद्धा 110 आणि 120 रुपये सुद्धा सरकारी नोकरीत. त्याला अनुसरून नटांचं वागणं असायचं. कपडे हाताने स्वतःचे स्वतः धुवायचे. मोठमोठ्या नटांना मी विनाकारण टॅक्सीनं गेलेलं कधीही पाहिलेलं नाही. आणि आता आपल्याला 2 पैसे जास्त मिळतात म्हटल्याबरोबर आपल्याला खूप असं वाटतं की नको आता काय एवढं 3 तास नाटकात काम केलं, दमलोय मी, टॅक्सीन जावं असं आपल्याला वाटतं. स्वाभाविक आहे, परिस्थिती आहे. आताचं भोवतालचं वातावरण तसं आहे, तुम्हाला मिळणारं अन्न, सगळ्याच गोष्टींचा परिणाम तुमच्या शेवटी व्यवसायावरच होतो. तुमची मनस्थिती जर चांगली नसेल तर तुम्ही किती जेवता आणि किती खाता यावर तुमचं काम कसं होतं ते नाही अवलंबून. बरोबर. घरातून निघताना थोडासा त्रास झाला असेल तर ते सगळं बाजूला सारून तुम्हाला नाटकातल्या त्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचे कपडे घालून त्याच्या स्वभावाप्रमाणे वागावं लागतं. बरोबर. तुमचं स्वतःचं काय दुःख बिक्क असेल ते तुम्ही तुमचे कपडे घातल्यानंतर, तोपर्यंत नाही. अशा तऱ्हेची सगळी वागणूक मिळाली दामू केंकरेंच्यामुळे मिळाली. गुरु समान अनेक लोक झाले, अनेक अनेक अनेक. प्रत्येकाने मला काहीतरी वेगळेपण शिकवलं. सुधा करमरकर यांचा फार मोठा वाटा आहे तुमच्या आयुष्यामध्ये. हो, आहे आहे. त्याच्यामध्ये सुधा करमरकरांकडे मी आलो म्हणजे साहित्य संघात तिनं जादूचा वेल नावाचं नाटक केलं. त्याच्या अगोदर तिने मधुमंजिरी केलं होतं. त्याच्यामध्ये काशीनाथ घाणेकर, राजा पटवर्धन हे काम करायचे. आणि जादूचा वेलमध्ये उदय पौडवाल म्हणून एक मुलगा होता आणि सुधानं तिथे त्या ह्याच्यात एक लहानसं काम मला दिलं. जादूचा वेल केल्यानंतर असं ठरलं की स्वतःची संस्था काढायची. कारण व्हायला काय लागलं, लिटल थिएटर म्हणजे मुलांसाठी नाटकं जी करायची त्यासाठी साहित्य संघ एवढे पैसे खर्च करतो, बरोबर आहे, ती आमोणकरांची मुलगी आहे ना म्हणून होतं, असा बभरा व्हायला लागला. मुलांसाठी नाटक एनॅक्टेड बाय ॲडल्ट्स ही संकल्पना नवीन होती. बाकी कुणी कितीही म्हणो, परंतु ही चळवळ आपल्याकडे भारतात रुजवण्याचं काम पहिलं सुधाताईंनी केलं. त्या गुडमन थिएटर्स अमेरिकेला जाऊन शिकून आल्या आणि त्यामुळे त्यांची ही कल्पना होती, राजा म्हटल्यानंतर मुलांना तो राजा वाटला पाहिजे. कारण मुलांची उत्कंठा इतकी असते की आम्ही एका नाटकात सोडा वॉटरच्या बाटलीची बुचं ठेचून सपाट करायचो आणि मोहरा म्हणून वापरायचो आणि मुलं येऊन विचारायची, अहो या मोहरा नाही आहेत, सोडा वॉटरच्या बाटल्यांची झाकणं आहेत, असं मुलं म्हणायची. म्हणजे त्यांना किती खरं वाटेल. सत्याच्या जवळ आभास वगैरे हे सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत, पण लहान मुलांच्या ज्या शंका असतात त्याला उत्तर कसं देणार. ती बिरबलाची गोष्ट एक प्रसिद्धच आहे ना, की बिरबलानं आणि अकबरानं ठरवलं की बिरबलाने लहान मुलासारखं वागायचं
बिरबलाने सांगितलं मला ऊस पाहिजे, अकबराने ऊस आणून दिला. मला तुकडे करून पाहिजे, तुकडे करून दिले. नाही मला अख्खा ऊस पाहिजे, त्याने पुन्हा अख्खा ऊस आणला. तो म्हणला हा नाही, हे तुकडे केलेले आहेत तेच जोडून मला पाहिजेत. आता या मुलांच्या शंकेला काय उत्तर देणार तुम्ही? तर त्यांना ते खरं वाटेल अशा तऱ्हेचा अभिनय करणं हे सुद्धा एक अवघड गोष्ट आहे. ती ज्यांच्या ज्यांच्या घरात मुलं आहेत त्या सगळ्यांना हा अनुभव आहे. त्यामुळं त्यांच्याकडे सुधाताईंकडे मी जादूचा वेलमध्ये काम केलं. मग त्यांनी मग स्वतःची संस्था काढायची ठरवली आणि मग मी त्या संस्थेचा पहिला सेक्रेटरी झालो. मी सेक्रेटरी झालो. संस्थेच्या स्थापनेमध्ये सुद्धा माझा खूप मोठा भाग होता. पुण्याला आम्ही गेल्यानंतर आम्हाला असं विचारलेलं आहे शाळांच्या प्रिन्सिपॉलनी की इथे 1 आणा तास सायकल चालवायला मिळते, तिथे तुमचं नाटक 8 आणे आणि रुपया खर्च करून बघायला कोण येणार आहे? हा पहिला प्रश्न असायचा. म्हणून मग आम्ही असं केलं की मुलांना 8 आणे तिकीट, पालकांना 1 रुपया, आणि मग ती संस्था तिने चालवली. पण तिथे काम करताना कुठलं काम करायचं हे ठरलेलं नसायचं. जे वाट्याला येईल ते काम तुम्ही केलं पाहिजे. त्यामुळे त्या नाटकात मी अल्लादीन जादूचा दिवामध्ये भक्ती बर्वेच्या बरोबर मी अल्लादीनचं काम केलंय. कधी मी भक्ती बर्वे म्हणजे राजकन्येच्या बापाचं म्हणजे सुलतानाचं काम केलंय. कधी मी त्यातलं वजिराचं काम केलंय. कधी मी त्यातले ते गुलाम, दिव्याचे गुलाम, अंगठीचे गुलाम त्यांची कामं केली आहेत. आणि त्या तालावर आमचा बसवलेला नाच तसा नाचलोय जयसिंग भोईरच्या म्युझिकवर. कुठल्याही रसाचं काम आपल्याला तितक्याच उत्कटतेने करता आलं पाहिजे याच्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांचं एक वाक्य मी कधीच विसरणार नाही. आय एम क्रेव्हिंग फॉर परफेक्शन असं त्या म्हणायच्या. म्हणजे आय एम फायटिंग फॉर परफेक्शन हे वेगळं आहे, पण आय एम क्रेव्हिंग फॉर परफेक्शन हा जो आहे त्यात सती जाणाऱ्या बाईच्या अग्निप्रवेशासारखं आहे. ते तितकी उत्कटते ते त्यांनी शिकवलं. कसं मराठी कसा आघात दिल्यानं, कशा पद्धतीनं बोलल्यानं प्रेक्षकांच्या मनावर कसा परिणाम होतो याचं त्यांनी आम्हाला खूप शिकवलं, सगळ्यांना शिकवलं. त्यानंतर विश्राम बेडेकर. विश्राम बेडेकर हा एक माझ्या आयुष्यात योगायोगानं आलेला फार मोठा माणूस, अतिशय मोठा माणूस. मी त्यांचा सहाय्यक म्हणून 2.5 वर्ष काम केलं. पण मी त्यांच्याकडे नुसतं बघितलं की यांना आता तंबाखू हवा आहे हे मला कळत असे, इतकं मी त्यांचा अभ्यास केला होता. अत्यंत तापट, शीघ्रकोपी, पण कारणाशिवाय तापणार नाहीत, चिडलेले दिसणार नाहीत. एक दिवस आमच्या वाजे पाऊल आपले नाटकाच्या तालमी होत्या चालू, आणि जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर ते एकदम मला म्हणाले, चल जयंता तुझी तालीम घेतो. म्हटलं चला. मी उभा राहिलो. मला अरे तुझ्या गालाला काय झालं, दाढ सुजले की काय, डॉक्टरकडे जा वेळेवर. आणि मी आपलं हसत हसत सांगितलं की नाही मी पान खाल्लंय. त्याबरोबर ते चिडले आणि मला म्हणाले, हीच तुला तुझ्या घरची शिकवण आहे का? शाळेत पान खाऊन जात होतास का? मामा पेंडसेने तुला शिकवलं पान खाऊन तालमीला उभं राहायचं? त्या दिवसापासून वाजे पाऊल आपुले या तालमीमध्ये पान तंबाखू बंद झाला. ते बोलले मला, कारण मी वयात सगळ्यांना लहान, पण त्यांना बोलायचं होतं मंगलाबाईंना, दाजींना, दामूला. तिघेही पान खायचे बंद झाले. सगळ्यात मी वयानं लहान, पण सगळ्यात मला नाटकातलं म्हाताऱ्याचं मोठं कॅरेक्टर, सतीश दुभाषीचं रंगभूमीवरचं पहिलं पाऊल. दाजी आणि दामूच्या बरोबर काम करताना नर्व्हसनेस येऊ नये म्हणून तो होमिओपॅथिक गोळ्या खायचा. बेडेकर द्यायचे त्याला गोळ्या, पण इतकं सुंदर आणि नैसर्गिक काम करायचा. सबंध ती टीम म्हणजे काय विलक्षणच होती. अरविंद देशपांडेला म्हणजे पहिल्यांदाच बेडेकरांनी सांगितलं की अरविंद तुमच्या बोलण्यात असा गोलगोलपणा येतो, त्यामुळे स्वच्छ स्पष्ट वाक्य येत नाही ऐकू, असं बेडेकरांनी अरविंदला सांगितलेलं मी ऐकलंय. एक दिवस आमची तालीम सुरू होती आणि नाटकाचा हिरो भगवंतराव असं म्हणतो बसलेला असतो. ती बायको उठते, घरात जायला निघते आणि एकदम म्हणते अय ग मेले 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 म्हणून ती पडते. भगवंतराव पटकन जाऊन तिला धरतो. हा सीन होता. बेडेकर म्हणाले की मी 2 दिवस तालमीला नाही आहे, पण बाबूराव पेंढारकर येऊन बसतील. ते त्यांचे पार्टनर होते. बाबूराव पेंढारकर येऊन तालमीला बसले. तो सीन आल्याबरोबर बाबूराव म्हणले थांबा थांबा, तुम्ही इथे RK फिल्म्सची ती पोच घ्या ना. राज कपूरच्या हातात एका व्हायलिन आणि त्यांनी नर्गिसला त्यांनी अशी धरलेली आहे वगैरे. दाजींना काय पडत्या फळाची आज्ञा. दुसऱ्या दिवशी बेडेकर आल्यावर त्यांच्यासमोर दाजीने आधी तोच प्रवेश करून तीच ॲक्शन घेऊन दाखवली. बेडेकर म्हणले थांबा. आदल्या दिवशी बाबूराव पेंढारकर म्हणाले होते थांबा, आज बेडेकर म्हणाले थांबा. ही ॲक्शन तुम्हाला कोणी सांगितली? दाजी म्हणाले बाबूराव पेंढारकर म्हणाले RKची ॲक्शन आहे, मस्त आहे, प्रेक्षक खूप खुश होतील. बरं ठीक आहे.
तालीम संपल्यानंतर बेडेकरांनी सगळ्यांच्या समोर साहित्य संघातून बाबुराव पेंढारकरांना फोन केला आणि सांगितलं, उद्यापासून प्रयोग होईपर्यंत तुम्ही तालमीला यायचं नाही. वाजेपाऊलचा दुसरा किस्सा असा आहे की भरतनाट्य मंदिरला प्रयोग हाऊसफुल होता. तिकिटाचे दर होता 7 रुपये, 5 रुपये, 3 रुपये, 2 रुपये. अचानक बेडेकर आले. त्यांना ही सवय होती, अचानक जायचं आणि बघायचं मागे उभं राहून प्रयोग कसा चाललाय. ते आले आतमध्ये. पहिला अंक संपल्यावर आमच्या मॅनेजरने जाऊन सांगितलं, प्रयोग हाऊसफुल आहे, 7 रुपये तिकीट लावून सुद्धा हाऊसफुल झालाय. ते चिडले, काही बोलले नाहीत. दुसऱ्या अंकानंतर अनाऊन्समेंटच्या वेळी मला सांगितलं की अनाऊन्स कर, ज्यांनी 7 रुपयाचं तिकीट काढलंय त्यांनी 2-2 रुपये परत घेऊन जावेत. सगळ्यांना विचारलं, दाजीला वगैरे, दामूला विचारलं मुख्यत्वे, कारण दामू आणि बेडेकर एकत्र आले होते नाटक प्रेक्षकांपर्यंत कसं जाईल याचा विचार करण्यासाठी. मग पुस्तकाची किंमत 8 आणे ठेवता येईल का, इथपासून त्यांचे विचार चालले होते. त्यातून हे नाटक निघालं. तर दामूला विचारलं, दाजीला विचारलं, कोणाला काही उत्तर सुचे ना, काय सांगावं. नाटक संपल्यावर प्रेक्षक आत आले आणि प्रेक्षकांनी सांगितलं की आम्हाला 2-2 रुपये परत नको आहेत, कारण हे नाटक 7 रुपयात बघण्याच्याच लायकीचं आहे. पण बेडेकरांचा आग्रह होता की नाही, आपल्याला प्रेक्षकांपर्यंत जायचं आहे, तिकिटाचा दर 5 रुपयेच राहील. एक दिवस आमचा प्रयोग होता रात्री पुण्याला 9चा. आम्ही 5 वाजता मुंबईहून निघालो खाजगी गाडीनं, अँबॅसेडर टॅक्सीनं. आम्ही इथे पुण्याला येऊन पोचलो 8 वाजता. आणि कौतुकानं सगळ्यांनी बेडेकरांचं ऐकलं. 5:15 निघालो, वाटेत अर्धा तास थांबलो, तरी 8च्या आत इथे येऊन पोचलो. हो का, वा वा, छान छान छान. दुसऱ्या दिवशी फरमान निघालं की 8:30चा रात्रीचा प्रयोग असताना जर दुपारी निघायला कोणाला सवड नसेल तर प्रयोग लावायचा नाही. 2 आणि 2.5 तासात पुण्याला गाडीनं पोचायचं. ही वेगाची स्पर्धा लावून मला माझ्या नटांना मारायचं नाही. ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही काय कराल, हा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हापासून प्रयोगाला वेळेवर जाण्यासाठी जर आपल्याकडे पुरेसा वेळ नसेल तर तो प्रयोग करायचा नाही, हे त्यांनी ठरवलं. ही बेडेकरांची आठवण. प्रयोग चांगला झाला नाही तर पुढचा प्रयोग करायला मिळणार नाही. टिळक आगरकरच्या वेळेलाही त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला इतका कंटाळा आला असेल, प्रयोग तुमच्यानं नीट होत नसेल, उद्याचा प्रयोग रद्द करा, प्रेक्षकांचे पैसे परत द्या, प्रयोगाला परवानगी मिळणार नाही. कारण त्यांना मिळणारी सगळी रॉयल्टी ते कुठल्या तरी एका धर्मादाय संस्थेला देत असत. पण म्हणजे संस्थेला दिले म्हणून काय झाले, ते पैसे फुकटच गेले ना ते. बरोबर. चंद्रकांत गोखले हा एक असा नट होता की आता मी डोनेशन लोकांना जाहीर केलेलं आहे, मग आता मी स्वतःवर खर्च किती करायचा हे मला कंट्रोल केलं पाहिजे. लोक म्हणायचे, अरे आता काय तू सगळी कमाई देणगीच देणार आहेस ना, मग जा ना टॅक्सीने, कर ना खर्च. ते म्हणायचे नाही, सगळे पैसे मी देणगी म्हणून देणार आहे, तर पैसे जास्तीत जास्त कसे वाचतील हे सुद्धा मला पाहिलं पाहिजे. आता मी माझ्यावर उडवायला मोकळा झालो असं नाही आहे ते. अशा लोकांच्यात मी वाढलो. मला पर्यायच नव्हता दुसऱ्या कुठे जायचा, वळायचा. जो त्यांनी रस्ता आखून दिला तो राजमार्ग ठरला, कारण मला त्यांच्यामुळे ते यश मिळालं. अण्णा, 81व्या वर्षी तुम्ही, आता कालही तुम्ही माझं नाटक करत होतात तेवढ्याच उत्साहाने. कुणी म्हणणारे नाही की तुम्हाला 80 वर्ष झाली आहेत. तुमचा आवाज खणखणीत आहे, तुमचे रिफ्लेक्सेस, तुमचं चालणं, बोलणं, नाटकातले संवाद शेवटच्या माणसापर्यंत ऐकू जाणारे. हा जो फिटनेस जो आहे, तो फिटनेस कसा काय तुम्ही, म्हणजे काय काय याच्यातलं गमक काय, कसं काय तुम्ही हे सगळं सांभाळलात? काय आता याचं गमक सांगायचं म्हणजे त्याला एक बारीकशी गोष्ट सांगावी लागेल. सांगा ना. एकदा नारदाने परमेश्वराला विचारलं की तुझा सर्वश्रेष्ठ भक्त कोण. नारदाला परमेश्वरानं पृथ्वीवर पाठवलं. एक शेतकरी होता, तो आपला संसार व्यवस्थित करून वगैरे सकाळची लवकरची पूजा आटपून शेती करून असा व्यवस्थित होता, आनंदात होता. ते बघून नारद गेला विष्णूला सांगायला, आलो बघून. मग कोण भक्त? अरे तो शेतकरी ज्याच्याकडे तुला पाठवला तोच माझा सर्वश्रेष्ठ भक्त आहे. कसं काय? विष्णूनं एक रेघ काढली आणि नारदाला सांगितलं, या रेघेवरून चालत जा, तोल जाता कामा नाही कुठेही. त्या रेघेवरून चालत जाताना नारद विष्णूचं नामस्मरण करायला विसरला. रेघेवरून कसं चालता येईल एवढंच त्याने बघितलं. तो म्हणाला, हेच यशाचं गमक आहे. नामस्मरण करताना तू विसरलास रेघेवरून चालताना मला, पण तो एवढा संसाराचा भार आपल्या खांद्यावर घेऊन सुद्धा तो मला विसरला नाही. तसं मी नाटक करताना माझा तो तोल सांभाळला आणि त्यानं मला फिट ठेवलं. मी एखादं काम मिळालं नाही किंवा आपल्याला एवढे पैसे मिळाले नाहीत तर मला त्याचं कधी असं हे नाही वाटलं, अपयश किंवा असं नाही कधी वाटलं. असं वाटलं, बरं झालं
घरी जाताना समजा एखाद्या चोरानं खिसा कापला असता तर काय झालं असतं माझं. पैसे जास्त मिळवण्यापेक्षा मिळालेले पैसे असे गमावणं याचं दुःख फार आहे. ते मला झालं नाही कधी. मी अत्यंत नीट नेटका नेमस्तपणानं वागलो. 8:30ला तुम्ही जर वेळेवर हजर राहिला नाहीत प्रयोगाला तर तुमची निंदा होते, तुम्हाला बदनाम करतात, लोक नावं ठेवतात, दूषणं देतात. पण तुम्ही केलेल्या लाखो प्रयोगापैकी 99,999 प्रयोग तुम्ही वेळेवर उपस्थित राहून केलेत म्हणून कधी कोणी सर्टिफिकेट देत नाही. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा, कर्तव्य ते केलंच पाहिजे. तसं आहे, आपण संकटात पडायचं आणि दुसऱ्याला दुःख द्यायचं हे सांगितलंय कोणी? म्हणून परदेशातल्या लोकांचं कौतुक करतात. सकाळी कुठेही दिसले, ओळख असो नाही तर नसो, गुड मॉर्निंग म्हणतात, हसून बोलतात आपल्याकडे. आपल्याला कोणी नको सांगितलं असं करायला. ते याच्यामुळेच राहिलं. तुमच्या आता दिनचर्या काय आहे ना? दिनचर्या म्हणजे काय, पहाटे 4 वाजता उठतो. क्या बात. 4 वाजता उठतो, काय माझी औषधं घ्यायची ते घेतो आणि पुन्हा आडवा पडतो. 5 वाजता उठतो, 5 वाजता रेडिओ लावतो आणि FM रेनबो सकाळी ऐकतो आणि मग 5 वाजता पुन्हा दुसरं औषध घेऊन जरा आडवा पडतो फक्त. आणि मग 5:30ला एकदा 5:15 5:30ला उठलो की मग सकाळी 5 किलोमीटर साधारण चालणं, 10-15 मिनटं पोहणं आणि 10-15 मिनटं टेबल टेनिस. आता टेबल टेनिस गेली 2-3 वर्ष नाही. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे कुठे काही झालं तर ते भरून यायला वेळ लागेल म्हणून नाही. पण पोहणं आहे. पोहणं म्हणजे कसं, डुंबणं ज्याला म्हणतात तसं. आता तो व्यायाम म्हणून नव्हे, बरोबर, पण सबंध शरीर हललं पाहिजे कायम. बरोबर. मोबाईल झालं पाहिजे. गंज चढला की संपलं. वा. तुमच्या वाटचालीत तुमच्या कुटुंबियांचा मोठा हात आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी भावूक गोष्ट सांगता किंवा आर्थिक कसरती सांगता तेव्हा सगळं श्रेय तुम्ही तुमच्या कुटुंबियांना देता, तुमच्या बायकोला, तुमच्या मुलांना. तर त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल? त्यांच्याविषयी काय म्हणणार, गंमत अशी आहे की आपल्याकडे ज्या वेळेला बऱ्याचशा लोकांचे उतार वयात सत्कार होतात तेव्हा ते आपल्या बायकोला सगळं श्रेय देतात. पण मी बायकोला त्याचं श्रेय वेगळ्या पद्धतीने देतो. की मी तिला परवानगी विचारली की या व्यवसायात येऊ का, तेव्हा ती मला असं नाही म्हणाली, वाल्याच्या बायकोनं सांगितलं जो करेगा वही भरेगा, असं नाही ती म्हणाली. ती म्हणाली तुमच्या बरोबरीनं मी आहे, मग तुमची घुसमट होतीये नोकरीत हे मला दिसतंय, तर ती घुसमट तुम्हाला नको असेल तर तुम्ही हा व्यवसाय करा. कारण तिला तेच म्हणायचं होतं की जगण्याचं समाधान जर मिळत नसेल तर उत्तम पैसा मिळून उपयोग काय, उत्तम आरोग्य आणि उत्तम मानसिक स्थैर्य, समाधान, याच्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचाच व्यवसाय केला पाहिजे. म्हणून तिने मला साथ दिली. मुलांनी बघितलं की कुठलंही वावगं वर्तन बापाचं आपल्याला दिसत नाही आहे, तर का नाही त्याच्या मागे आपण उभं राहायचं. माझ्या सुदैवानं मी सुषमाला पहिली नोकरी लागली, आमच्या सावरकर घराण्यात ती पहिली ग्रॅज्युएट, पण मी तिच्या नोकरीतला एकही पैसा आजतागायत वापरलेला नाही म्हणायला. जो मधला खडतर काळ गेला त्यावेळेला ती गोवा हिंदू असोसिएशनच्या रायगडला जागेतेमध्ये राजारामाचं काम करायची आणि धाकटी मुलगी मोहन वाघांच्या गुड बाय डॉक्टरमध्ये काम करायची, छोट्या मुलीचं. त्या दोघांचे प्रयोगाचे काय 25-25 रुपये मानधन त्यांना मिळायचं, तेवढेच घरात घेतले गेले एक साधारण वर्षभर अडचणीच्या वेळेला. बाकी माझी त्यांच्याकडून ती अपेक्षा कधीच नव्हती, आजही नाही. आणि उलट पक्षी मला म्हणजे त्यांना माझ्या वागण्याचं समाधान मिळालं आणि मलाही त्यांच्या. आणि आता समजा सीमावलोकन करायचं झालं मागे वळून, तर कशाची खंत वाटते तुम्हाला की काहीतरी हे करायचं राहिलं, एखादी भूमिका असेल, एखादं काम असेल? भूमिकांच्या बाबतीत 2, एक शारदेमधला श्रीमंत आणि खडाष्टकमधला कर्कशराव, या 2 भूमिका मला करायच्या उत्कट इच्छा आहे. याचं कारण फार मोठ्या लोकांनी त्या केलेल्या मी पाहिल्या आहेत. आपल्याला त्यातलं काय येतं हे पडताळून पाहायचं आहे म्हणून त्या करायच्या आहेत. त्याच्या मागोमाग लोकप्रियता ही येईलच, कारण कोणीच आत्ताच्या पिढीने ही नाटकं पाहिलेली नाही आहेत. त्यामुळे जे आता कोणी नव्यानं एखादा माणूस करील तेच खरं असं त्यांना वाटेल. आणि दुसरी खंत म्हणजे अशी आहे की या सगळ्या वाटचालीमध्ये 61 वर्षात मला जर कोणी विचारलं की तू काय केलंस,
हा व्यवसाय पत्करून काय केलंस? मी कुटुंबाचं पोट भरलं, मुलांची शिक्षणं केली, त्यांची लग्नकार्य केली आणि मी निर्व्यसनी निष्कर्जी राहिलो, एवढंच मिळवलं. पण माझ्यामुळं अमुक एक गोष्ट रंगभूमीवर घडू लागली, असं काय झालंय? काहीच नाही. ही माझी खंत आहे. त्या दृष्टीनं पाहिलं तर रंगभूमीवर माझा उपयोग रंगभूमीला काही झाला नाही, मला रंगभूमीचा उपयोग झाला माझं पोट भरण्यासाठी. ही खंत माझी आहे. ती या जन्मी ती नाहीशी होणारच नाही. आता झालीच तर पुढल्या जन्मी, पण पुढला जन्म नटाचा मिळावा हे प्रत्येक जण म्हणतो, सगळ्यांना ती उत्कट इच्छा असते. पण मला तसा नको आहे जन्म. मला पुढला जन्म नटाचा दिला तर माझं पोट आणि माझ्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी नको आहे. मला काहीतरी घडलं पाहिजे. गडकऱ्यांनी 5 नाटकं लिहिली, शेक्सपियरनं 1 हॅमलेट लिहिलं, पण सगळ्या जगभर ते चालतंय. असं काहीतरी मला माझं नाव कोणीतरी अशा पद्धतीत घेतलं पाहिजे. चिंतामणराव कोल्हटकर झाले, केशवराव दाते झाले, बाबूराव पेंढारकर झाले, राजा परांजपे झाले. या प्रत्येकाचं नाव त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वानं घेतलं जातं. ते त्यांनी स्वतःचा संसार नीट चालवला म्हणून नव्हे. तसं जर माझं होणार असेल तर मला नटाचा जन्म दे, नाहीतर कुठलाही जन्म दे. जो जगायचा असेल तसा तो होणारच, जगणारच. नाही अण्णा, मला असं वाटत नाही. तुमच्या हातून नकळतपणे असेल, पण तुम्ही फार मोठं काम केलेलं आहे. जे प्रयोग रद्द होणार होते, प्रमुख नटांमुळे जे काय भूमिका करणार होते, ते प्रयोग कॅन्सल होणार होते आणि प्रेक्षक विन्मुख परत जाणार होते. ते प्रयोग तुमच्यामुळे ते झाले. प्रेक्षकांचं रंजन झालं, प्रेक्षकांना आनंद मिळाला. अदरवाईज ते प्रेक्षक पुन्हा गेले असते, विन्मुख परत गेले असते. परंतु तुम्ही तो प्रयोग तिथे रंगवलात, तो प्रयोग झाला. ही केवढी तरी मोठी गोष्ट आहे जी तुमच्या हातून घडली आहे. त्यामुळे तुम्ही जर असं म्हणत असाल की माझ्यामुळे रंगभूमीला काहीच नाही मिळालं, तर तसं नाही आहे. ही फार मोठी गोष्ट तुम्ही केली आहे तुमच्या नकळत, आणि त्याचं श्रेय तुम्हाला द्यायलाच हवं असं मला वाटतं. नवीन जनरेशनसाठी, नवीन पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? संदेश देण्याचा अधिकार ज्या व्यक्तीला असतो त्यात मी आहे असं मला वाटत नाही. तरी पण तू विचारलंस तेव्हा थोडा एक वयाचा फायदा घेऊन सांगायला हरकत नाही. माझ्या मते आत्ता पुढची पिढी, म्हणजे या व्यवसायात येणारी जी पिढी आहे ती हुशार आहे हे योग्य आहे. फक्त थोडा डोळसपणा यायला हवा असं मला वाटतं. डोळसपणा म्हणजे काय की आपली हुशारी आपण कशा पद्धतीनं वापरायची, हा डोळसपणा. कामाच्या बाबतीत तो आहेच. आणि मला म्हणून या नवीन पिढीबरोबर काम करताना हा वेगळा विशेष आनंद मिळतो की आपल्याला जे जमलं नाही ते हे लोक करतायत. मग आपला थोडा सहभाग असला तर बरं. सेतू बांधताना खारीला वाटलं की थोडी आपलीही वाळू त्यात टाकावी. आणि हे माझ्या लक्षात येतं, कारण कसं आहे, इतर नाटकातून कामं करत असताना सुद्धा आंतरनाट्यासारख्या प्रायोगिक रंगभूमीशी संबंधित असणाऱ्या संस्थेमधून तुम्ही काम केलेलं आहे. हो, तुम्ही गोवा हिंदू असोसिएशनच्या हाच खेळ उद्या पुन्हा हे प्रायोगिक नाटक केलं होतं. त्यात मीही काम केलं होतं. अधिकारी होते, तुम्ही होतात. धनंजय गोरे दिग्दर्शित केलं होतं. त्या नाटकात सुद्धा तुम्ही हिरिरीने काम केलं होतं. ते प्रायोगिक नाटक होतं. हो. तर या व्यावसायिक नाटकाचं हे सांभाळता सांभाळता तुम्ही ते प्रायोगिक नाटक, कंटेम्पररी नाटक यातूनही तुम्ही भूमिका केली होती. हो. तर याच्यातून ते दिसतं की तुम्हाला केवळ पैसे, अर्थार्जन हेच नाही आहे, तर चांगल्या लोकांबरोबर राहणं, चांगल्या गोष्टी शिकणं, नवीन लोकांबरोबर राहणं, हे तुम्ही सतत तुमच्या कामातून दिसतंय, नाही का? फक्त मला एवढंच या बाबतीत म्हणता येईल की ज्या ज्या ठिकाणी माझे या तरुण मुलांशी, ज्यांना मी मित्र मानले, वयाचा बाकीचा हिशोब न ठेवता, त्यांनी मला स्वीकारलं आणि माझ्या असलेल्या ज्ञानासकट मला त्यांनी त्यांच्यात घेतलं आणि त्यालाही मला नकळत, मला कधी न दुखावता पैलू पाडत गेले. ते हे मला जास्त भावलं आणि अजूनही ते भावतंय की नाहीतर लोकांची एक म्हणण्याची पद्धत असते, ते अलीकडची पिढी, जनरेशन गॅप, ते काय ऐकायचे नाहीत. पण मला नाही वाटत जनरेशन गॅप. पुढच्या जनरेशनच्या बरोबर आपण पावलं टाकणार आहोत हे निश्चित एकदा केलं की मग गॅप राहतच नाही असं मला वाटतं. नुकतंच अण्णांना 80 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम रवींद्र नाट्यमंदिर इथे पार पडला. आणखीन एक निमित्त असं होतं की त्यांनी मी एक छोटा माणूस नावाचं आत्मचरित्रपर असं म्हणता येणार नाही, पण एक आठवणींचा ठेवा
असं त्यांनी त्या पुस्तकावर तळटीप दिली आहे. त्यांनी नुकतंच त्यांचं प्रकाशित झालं आहे. हे पुस्तक आम्हा रंगकर्मियांसाठी तर मार्गदर्शनपर गाईड असणार आहे ते, परंतु आपण सर्वांनी ते पुस्तक वाचा, त्याचा आस्वाद घ्या. आणि त्यात अण्णा सावरकरांचं ते म्हणतात, मी एक छोटा माणूस, पण खरंच ते फार मोठे आहेत. आणि जो खरंच मोठा माणूस असतो तोच नम्रपणे असं म्हणतो की मी एक छोटा माणूस आहे. त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची दिग्दर्शक मंगेश कदम यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग 4 आणि शेवटचा. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.